मॅडम आणते पंखा बंद करा रे. थोडा एक होता. आज गौरव खोटे यांचा वाढदिवस. किती वय तुमचं? आता 19 कंप्लीट झालं. 18 कंप्लीट झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. किती महिन्याचं राहिलं? आता 3 महिने. 3 महिने आले. ठीक आहे. प्रत्येक मुलं येतात जातात, छान वाटतं. काही जातात वाईट वाटतं, काही राहतात छान वाटतं. पण काही मुलं असतात ना बोलली की बाबा हां ते राहिलेत बरं वाटतं मला. चला बाबा कुठंतरी आपल्या हृदयाच्या जवळ असतात ती मुलं. तर किंवा तुम्ही सगळे हृदयाच्या जवळ आहात का आहात की बाबा तुम्ही इथं राहिलात आहे ना. तुमचं आणि आमचं बॉन्डिंग चांगलं आहे. तुम्ही मनापासून करता, तर तुम्ही मनापासून करता म्हणजे आमच्याही मनात काहीतरी येत आहे ना. त्यामुळे आम्ही असे छोटे मोठे सेलिब्रेशन ठेवतो की मुलंच ठेवतात दरवेळेस. पण यावेळेस मुलांनी नाही ठेवलं, थोडं नियोजन बिघडलं त्यांचं. त्यामुळे ते नियोजन मी केलं थोडक्यात आहे ना. पण छान वाटतं की बाबा मुलं येतात, अशी छान गुणी मुलं असतात. तर असं कुठंतरी कौतुकास्पद मुलं असतात ते. त्यामुळे त्याचे वाढदिवस सुद्धा करू वाटतं आहे ना. तर त्याचा वाढदिवस करतोय आपण. आता 18 वर्षाचं बोल 19 वर्षी पदार्पण झालंय. येत्या 6 महिन्यात म्हणा किंवा वर्षभराच्या कालावधीत म्हणा किंवा 1.5 वर्षात म्हणा तो लवकरच एक महाराष्ट्र पोलीसची बाजी मारेल आणि लवकरच अंगावरती वरती घेण्यास सर्व माझ्याकडून आणि माझ्या नवनीत करिअर अकॅडमीकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. तुम्ही बोलायला इच्छुक असाल तर येईल एक जण. हा येईल काय त्याचं नाव वाघोले, तुषार वाघोले, त्यानंतर क्रिश येईल, त्यानंतर संकेत येईल, त्यानंतर भूषण येईल. जे सिनियर मुलं आहेत ती पहिली आहे ना. तर प्रज्वलच यायला पाहिजे, पण प्रज्वलला मी नंतर घेईल. थोडं तयारी करू चालते. हां ये ना बेटा ये 2 शब्द बोलले छान त्याच्याबद्दल, त्याच्या वाटचालीबद्दल. 3 महिने राहिले त्याच्याबद्दल छान 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 छान. गौरव खोटे आज वाढदिवस माझ्यातर्फे व माझ्या विद्यार्थ्यांतर्फे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जसं सर म्हणजे येत्या 1.5 वर्षात किंवा 1 वर्षातही तो पोलीस होऊ शकतो नाही म्हणाल होईलच तो. तर त्याची पुढची वाटचाल चांगली होईल, भरभराटीची होईल. त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या आज गौरव अकॅडमीचा माझा पहिला मित्र. ज्या दिवशी आलो त्या दिवशीपासून जो मैत्री झाली ती आज म्हणते पण आहे की पॉझिटिव्हिटी जी असते ती याच्याकडून शिकलो मी. ती प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहायचं. ग्राउंड पण तसं त्यांनी मदत केली. मी गौरव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गौरव खोटे याचा आज वाढदिवस आहे. तसं अकॅडमीतून त्याला 3 महिने कंप्लीट झाले. 3 महिन्यामध्ये त्याने असं कोणासोबतच भांडणं वगैरे काही केलं नाही. सगळ्यासोबत चांगला राहिला, गोडीगुलाबाने राहिला. त्याचा आज वाढदिवस आहे. व त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जे जमलो त्याचं पुढील आयुष्य सुखाचं जावं याचं त्याला मी शुभेच्छा देतो. आणि त्याच्या वाटचालीस त्याला शुभेच्छा हे करतो. त्याला गौरव. आज गौरवचा वाढदिवस. गौरव आता दोन्ही मुलगा आहे. तो जेव्हापासून आलता तेव्हापासून एकदम शांत राहायचा. त्याचं पण थोडं बांधलं नाही काही नाही. स्वतःच्या अभ्यासावर लक्ष, स्वतःच्या ग्राउंडवर लक्ष. आल्यापासून त्याने ग्राउंड पण त्याच्या ह्याच्यानुसार त्याने ग्राउंड कव्हर केलं. लिखे कव्हर केली. दीड तर नाही पण 1 वर्षामध्ये भरती होण्यासारखा मुलगा आहे तो. त्याने आल्यापासून त्याची माझी मैत्री पहिल्या दिवसापासून चांगली घट्ट मैत्री झाली. आम्ही पहिले वरती 4थ्या मजल्यावरती आम्ही एकत्र राहायचो. तिथं आमची मैत्री होती. त्याच्यानंतर खाली आता आले. आता वेगळं जरी असलं तरी आमचं जेवण पण एकत्र असतं. दुपारचं असतं सकाळचं जेवण एकत्र बसतं आम्ही. म्हणजे मैत्री म्हणलं तर आमची खूप घट्ट मैत्री. आणि गौरवचं एक गुण म्हटलं तर गौरव म्हणजे एकदम शांत मुलगा आहे. गुणागोविंदाने राहतो. कोणासोबत भांडण नाही केली, काय नाही केली. सांगू शकतो मी. त्याच्याबद्दल शुभेच्छा. त्याला वाढदिवस आहे.
गौरव खोटे यांचा आज वाढदिवस. काय त्याच्याबद्दल काय बोलू तो आहेच घरी रडू नको रे त्याला आता. मी कष्टाळू पोरगा आहे खूप. अभ्यास ग्राउंड वगैरे चांगलं आहे नाही का. नाही सगळं व्यवस्थित आहे. गौरव भाऊ खोटे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या एवढंच नाही वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. गौरव तर सगळ्यांनाच माहिती आहे बघ. मला काही जरी मला अडचण असली कशात मला हे नसन करत तर मी त्याच्याकडे हक्काने जातो. म्हणतो भाऊ मला सांगायचं जाऊ तर काय तो मला म्हणजे त्यांनी कधीच नाही का असं मीपणा दाखवलं नाही की नाही का की मला नाही तुला सांगायचं असं तसं. कायम तो सगळ्यांची मदत करतो. खूप चांगला भाऊ आहे आणि चांगला मित्र आहे. हॅपी बर्थडे भाऊ. आज यांचा वाढदिवस आहे. 18 वर्ष कंप्लीट झाले आहे. त्यांना 3 महिने झालेले आहे. 3 महिन्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे कसे ग्राउंड वगैरे इम्प्रूव्ह केले, देखील वगैरे सगळे इम्प्रूव्ह केले. आणखी येणाऱ्या वाढदिवसासाठी एवढं नाही एवढं लहान वयात आलंय त्याच्याबद्दल सांगता ना. एवढं लहान बेनिफिट काय त्याला. एवढं लहान वयामध्ये नवीन करिअर झालेलं आहे. बेनिफिट म्हणजे कसं लहान वयापासून आपण आपलं स्वप्न पूर्ण करायला लागलो लवकर आपल्याला यश मिळणार. आणखी येणाऱ्या जर भरती मिळतो लवकर होणार. हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या पटापटा. गौरव खोटेला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाही अजिबात लाटायचं नाही. गौरव खोटेला आज अकॅडमी 1 महिने झाले. त्याने आजपर्यंत कोणासोबतही भांडणं नाही केली. तो त्याचा अभ्यास हे करीत राहिला. ग्राउंड पण प्रॉपर करतो. तो सगळ्यांसोबत चांगला राहतो. भांडणं करीत नाही कोणासोबत. तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजून कोण बोलतोय. अनिकेत नाव दिसतच नाही. अजून अंधार आहे का? गौरवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा सॉरी बोलतो कारण की मला आत्ताच माहिती झालं की त्याचा वाढदिवस आहे. दिवसभर माहिती नव्हतं म्हणून त्याला सॉरी बोलतो. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. गौरवचा खरं तर मला एक सवाल पडला की जिथं नाही का चुकलो तिथं चुकच बोलतो आणि जिथं बरोबर तिथं बरोबरच बोलतो. टेकडीवरती गेलो सर आम्ही. चूक झाली माझ्याकडून एक. तुम्हाला आल्यावरती लय वरडला. माझ्यापेक्षा बारीक असलं तरी लय वरडला. म्हणजे जुना गॉगल होता एक कालीकरवानी. मला काय म्हणजे पाय जे दुखून चिडचिड झाली ना. मी गॉगल रागात तोडला डायरेक्ट पिकून दिला. गौरव इतका वरडला मला खूप नाही का वाईट वाटलं की बाबा अरे एवढा मी मोठा असून माझ्यापेक्षा बारीक असून त्याला अक्कल आली पण मला तुम्हाला खाली बडबड चालू त्याच्यासारखी की आणि तू हे करायला नव्हतं पाहिजे. समजा एखाद्याचा गॉगल असला खाली करता वाटला समजा की करायला करण खोट्याला खोटं बोलले तेवढी गोष्ट मला आवडली त्याची. आणि सगळ्यात प्रथम तो आला तेव्हा सगळ्यात आधी त्याला मीच हॉस्टेलमध्ये घेऊन आलो. तर मग तेव्हापासूनचा मित्र आजपासून माझ्या डेस्कच्या जरी बसतो. आणि सगळ्यात जास्त माझ्यापेक्षा जास्त जी की चांगले आहे त्याचं सर. कधी कधी मला प्रश्न नाही आला तोच मला उत्तर सांगतो. एवढं बोलून माझे शब्द थांबतो. योगेश राहिले. आपला गौरव आपल्या अकॅडमीचा गौरव खोटे. इकडे तिकडे फिरू ना कॅमेरा. अकॅडमीचा गौरव खोटे यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
काय त्याला विचारते काय नाही आधीवर जाऊन आम्ही केक नाही कापणार बोलायचं तुम्ही शुभेच्छा. गौरव हा एक चांगला मुलगा आहे. सगळ्यांसोबत त्याचं चांगलं म्हणजे माझ्यासोबत माझा मित्र आलेला म्हणजे त्याची माझी पहिल्यांदाच मैत्री झाली. चांगला पोरगा आहे. हे एवढंच पहिले आपली सुरू आहे. हे दोन शब्द बोलायचं एकदम जबरदस्त हा. हे तरी दहा दिवस झाले इथं. तरी गौरव खोटेमुळे मी म्हणजे कारण की लॅब वगैरे जाणं क्लास वगैरे जाणं सगळं करत असतो आम्ही. कारण की तुम्हाला चांगला मित्र आहे आणि मला कशात काय अडचण आली गणित वगैरे करण्यात काय अडचण आली आणि पुढे म्हणजे कसं आज स्टडी पॉईंटला सगळं जवळ बसतो आणि काय कशात अडचण आली की तो सांगत राहतो. त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळं मी फक्त शुभेच्छा देतो. नाही गौरव खोटेचा स्वभाव ते खूप छान आहे. आणखीन तू माझ्यासोबत क्लासला आहे, ग्राउंडला पण आहे. आम्हाला पण माहिती आहे. जर मॅडमने गणित दिलं तर ते समजून नसेल तर यांनी समजून सांगितलं. एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार म्हणजे हा कधी गेला तरी एकदम समजून सांगतो. काय नाही एवढंच बोलून गौरव हा चांगला मुलगा आहे. गौरवला अकॅडमीत येऊन 3 महिने झालेले आहे. गौरवात हुशार मुलगा आहे. गौरव खोटेचा वाढदिवस आहे. तो मला सगळ्या लेखीमध्ये चांगली मदत करतोय. तिला वाढदिवस हार्दिक अरे एवढं नाही. शुभेच्छा. आणि गौरव बद्दल आता इतर पोरांनी तर सांगितलं की तुझं बोली स्वभाव कसा आहे तो चांगलाच आहे आणि येणाऱ्या भरतीत तो नक्कीच त्याला यश मिळू दे अशा शुभेच्छा देऊन मी त्याला वाढदिवसाच्या आज गौरवचा बर्थडे आपल्या भावासारखा आहे. सगळ्यांनाच माहिती तो चांगला अभ्यास करतो, ग्राउंड करतो. असंच करत राहा. बाकी काय नाही पुढे तू सांगा शेवट रे. चांगलं आहे म्हणजे चांगला अभ्यास करतो. आठवत असेल बघ. नाही तो माझ्यावरून तसं नाही जेवढं मी ओळखतो तसं तर चांगलाच अभ्यास करतो. ग्राउंडवर सगळ्यांसोबत तो चांगलं बोलतो, भांडणं करत नाही काय नाही. असं सगळ्यांसोबत चांगलं राहा. असंच पुढे जात राहा आणि असंच अभ्यास करत नवीन दिवशी आलो पहिल्या दिवशी आलो त्या मला हाच मला त्याने मला लायब्ररी दाखवली, रूम वगैरे सर्व दाखवलं आणि तो म्हणला मी असते इथे काय काळजी करू नको, सगळे मित्र असून कळलं. आतमध्ये या. चला. आपल्या अकॅडमीचा भावी पोलीस गौरव कुटे याचा आज वाढदिवस आहे. 3 महिने झाले तरी तो बऱ्याच सगळ्या सेशन्स हुशार आहे. ग्राउंड डेली करतो, अभ्यासात पण हुशार आहे. त्यांनी अशीच प्रगती करावं आणि येणारी भरती व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि सरांची नवीन करिअर अकॅडमीची इच्छा आहे. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गौरवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सगळ्यांनी सांगितलं तर असा खूप हुशार आहे. मला एवढं माहित नाही आता झालं ना, 2 दिवस झाले ना. गौरव संगी असं मी काही जास्त राहिलेलो नाही, पण जेव्हा मी पाठांतर नव्हतो करत किंवा मॅडम पाठांतर द्यायचे तर मी पाठांतर देत नव्हतो मॅडमला. तर तेव्हा गौरवनी म्हणजे असा पहिला पोरगा होता ज्याने मला स्वतःहून येऊन विचारलं की तू काय झालं, तू का नाही पाठांतर करत आहे, तुला कुठं नडतंय, काय प्रॉब्लेम आहे तुझा. तर मी त्याला सांगितलेलं की माझा गॅप पडलेला आहे 3-4 वर्षाचा, तर माझा होत नाही म्हणून अभ्यास. आता मी एकदम करायला आलोय तर माझ्याकडून होत नाही. तर तो बोलला पूर्ण नको करू, फक्त वाचत तर राहा, पाठांतर व्हायला तू नको येऊ पण वाचत राहा. तर तेवढे त्याचे गुण आहेत की त्याला कोणत्या गोष्टीचा घमंड नाही की मी हुशार आहे किंवा मला खूप येतं, तर त्याला त्या गोष्टीचा घमंड नाही. एवढं बोलून आता मी आल्यापासून जर मला विज्ञानचा जरा प्रॉब्लेम होतो, तो जरा मला सपोर्ट करतो. माझा आमचा पार्टनर होतो विज्ञानचा, पण तो मला सांगतो की तू वाचत राहत, तरी पण मी सर्वप्रथम मी गौरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर, गौरव सोबत पहिल्यांदा भेट मी तुम्हाला तेव्हा भेट झाली याच्यासोबत. त्यानंतर मी चालू तेव्हा गौरव सोबत काही दिवस घालवले नाही का. त्यात गौरवमध्ये एक चांगला गुण वाटला की त्याच्या माइंडमध्ये फिक्स आहे की मला भरती व्हायचंय आणि तो 100% होईल या भरतीमध्ये पुढल्या मुंबईच्या. आणि आज सर आम्ही आता जस्ट जिमला गेलतो याच्यासोबत आजच्याला, तर तो विचार होता नाही का आपलं गोळ्याचं वगैरे नाही का, तो अभ्यासाचं हुशार आहे, फक्त त्याचं ग्राउंडला थोडंसं वीक आहे. तर तो पण ते पूर्ण करेल काही दिवसात नाही का. तर एवढं बोलून त्याला चल मुंबई गाजूची दिसतोय वाढदिवसाच्या अकॅडमीत गौरव सारखा मित्र भेटणं मुश्किल आहे मला तर वाटते. खूप चांगला मित्र आहे, साथीदार आहे. वरून कुठे अडला तरी तो येतो, काही पण असावं. म्हणजे कोणी दुसऱ्याने सांगितलं आपल्याला गौरवने असं सांगितलं तरी ते सांगून असं वाटत नाही की गौरवनेच सांगितलं असेल. काही अडलं नडलं तर सगळ्यात प्रथम पण गौरवच येतो. भांडणं तर करतच नाही, बिलकुलच नाही. दुसरा कोण असं वाईट बोललं तर तो समोरून जाऊ दे बाबा काय नाही असंच बोलून नये. पहिले मी आता येताच काहीतरी चुकून निघलं माझ्या तोंडातून, तो बोलला तुम्ही असं का, सॉरी काहीच बोलला नाही, काहीच. एवढा शांत पोरी आहे. खरंच गौरव सारखा मित्र भेटणं मुश्किल आहे. तेवढंच करिअर अकॅडमीचे विद्यार्थी गौरव कोटे, आज यांचा बर्थडे. तसं हुशार आहे पण ग्राउंड करून खूप मेहनत करत होतो आणि तो लवकरच येत्या भरती होईल. त्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मोटिवेशन होऊन जाऊ. आज गौरव कोटे याचा वाढदिवस आहे आणि गौरव कोटेला माझ्याकडून वाढदिवसाच्या आणि आपले प्रश्न साहेबांना काय सकाळपासून मुलांचं चाललं होतं बड्डे. सकाळीच ग्राउंडला जातानाच सगळ्यांचं चालू होतं बड्डे करायचा. नंतर मग अचानक सरांनी ठरवलं की आपणच बड्डे करू. तसं जर सांगायचं झालं तर गौरव अतिशय गुणी मुलगा आहे. मला त्याला कधीच ओरडायची गरज पडलेली नाही. तो जेव्हापासून म्हणजे जुलैच्या बॅचला त्याने स्टार्ट केलं. अगोदरच्या एप्रिलच्या बॅचला बसला तो, नंतर जुलैच्या बॅचला आला. पण जरी तो एप्रिलच्या बॅचला होता, तो नवीनच होता, तेव्हा पण त्याने त्या मुलांचा जरी सिलेबस 3 महिन्याचा झालेला असला तरी त्याने ते पूर्ण कव्हर केलं. आणि आता जरी तो जुलैच्या बॅचला बसतोय तरी सुद्धा त्याचा अभ्यास एवढ्या पटीने चांगला आहे की तो आता जरी भरतीला गेला तरी कुठेतरी चान्सेस आहे की तो भरती होऊ शकतो.
आणि तो एवढ्या लहान वयात तो एवढा फोकस आहे की त्याला कधीच कुणीही काही सांगितलं तरी तो त्याचं माइंड चेंज करणार नाहीये. तो येतानाच त्याचं माइंडसेट घेऊन आलेला आहे. तेव्हा तो ऍडमिशनला आला होता तेव्हा पण मी त्याला भेटले होते, म्हणजे आणखी जोरी घेऊन आला होता त्याला. त्याची मम्मी पण आली होती, त्याच्या मम्मीला पण भेटले मी. त्याच्यानंतर पण म्हणजे त्याच्या मम्मीसाठी तो आदर्श मुलगा ऑलरेडी आहे आई वडिलांसाठी. आणि इथं येऊन त्याने आदर्श विद्यार्थ्याचं सुद्धा हे कमवलेलं आहे. आणि आई पण त्याचं नेहमी गुणगान करत असतात. त्यामुळे त्याला वाईट असं गुण कोणतंच नाही. एकदम शांत, कोणतीही गोष्ट सांगेल तसं तो ऐकणार आहे. आणि कधीही अभ्यास झाला नाही असं कधीच नाही. तो नेहमी जेवढं सांगेल त्याच्या पुढचेच तो एक्स्ट्राच करतो नेहमी. आणि जास्त बोलत नाही, पण एकदम शांत विद्यार्थी आहे, एवढंच मी सांगेल. आणि त्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गौरव खोटे या युवकाचा आणि विद्यार्थी नवनीत करिअर अकॅडमी यांचा वाढदिवस आहे. किती वर्ष पूर्ण झाले? 18 वर्ष पूर्ण झाल्यात आणि 19 चालू झाले. खूप लहान वयात हा मुलगा भरतीसाठी आलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा खूप पुढे जाईल आणि लवकरात लवकर हा भरती होईल. कारण आमच्या वयामध्ये 18 वर्ष आम्ही कॉलेजला जायचो. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं की असं भरती वगैरे या गोष्टी काहीच नव्हत्या. आम्हाला मार्गदर्शन करणार कोण नव्हतं त्यावेळेस. आणि हे अकॅडमी वगैरे या गोष्टी तर खूपच कमी होत्या. आणि तुम्हाला एक चांगला चान्स आहे की बाबा तुम्हाला चांगले विकास सर लाभलेले मार्गदर्शन देणारे. तुम्ही सगळ्यांनी जर त्यांचं ऐकलं तर सगळेजण लवकरात लवकर सगळेजण भरती होतील. विकास सरांचा जर रेकॉर्ड बघितला तर एका वर्षातच त्यांनी म्हणजे जी काही भरारी घेतली, मी म्हणेन देशभरात काय महाराष्ट्रात आणि देशभरात पण एवढी मोठी भरारी कोणी घेतली नाही. तर असं ही अकॅडमी आहे. तर सगळ्यांनी मला तर काय वाटतं ते जे सांगतील ते तुम्ही ऐका आणि तसं ते करा. कारण मी भरपूर काही अकॅडमी बघितलेल्या आहेत. म्हणजे आता मी ऑनलाईन बघत असतो, पण आता ते कराळे मास्तर त्यांची अकॅडमी बघा. त्यांचे इनबिन वर्षाला 1-2 मुलं विद्यार्थी पोलीस बनतात. त्यांची अकॅडमी ही IAS IPS साठी आहे, पण पोलीस भरती पण आहे त्यात. पण त्यांचा रिझल्ट आणि विकास सरांचा रिझल्ट ह्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे विकास सर जसं शिकवतात विद्यार्थ्यांना आणि त्यांचं जे काही म्हणजे शिकवण्याचे जे काही कला आहे ती इतर लोकांमध्ये नाहीये. आणि ते आपलं म्हणून शिकवतात तुम्हाला. म्हणजे असं नाही की बाबा फक्त तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि तुम्ही शिकला तर शिकला, नाही तर वर्षातून भरती झाले किंवा नाही झाला हा प्रश्न त्यांच्याकडे नाहीच आहे. ते 100% तुमच्या भरती होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते शिकवत असतात. तर दुसरं आता गौरव बद्दल बोलायचं झालं तर मला काही जास्त काही माहित नाही गौरव, पण वाढदिवस त्याचा अकॅडमीतला पहिला वाढदिवस आहे. आता जेव्हा तो दुसरा वाढदिवस करेल तो अकॅडमीत नाही करणार, तो डायरेक्ट पोलीस होऊन इकडे वाढदिवसाच्या दिवशी येईल आणि तुम्हाला भेट देईल. आणि मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. स्पेशल पर्सन बोला. काजूला पण बोला. काजू तू बोल. चल हॅपी बर्थडे. गौरव खोटे. गौरव खोटे छान मुलगा आहे. कधीच त्याची वसवास काही कशा जेवणात खावणात कशातच नसती. माझं म्हणजे संबंध फक्त जेवणाशी असतो, पण ते चांगले असतात. तर व्यवस्थित येतो मुलगा सगळ्या गोष्टी. कोणाला काही वाईट बोलत नाही काय नाही. पण तो आज एकच चूक केली त्यांनी. सगळी मुलं सांगतात की आज माझा बर्थडे, कमीत कमी येतात सांगायला, पण त्यांनी सांगितलं नाही. हॅपी बर्थडे. गौरव खोटे. गौरव खोटे यांचं नाव गौरव खोटे आहे आणि वय किती 18 सांगितलं. म्हणजे खूपच लहान वयामध्ये यांनी पोलीस भरतीचं ठरवलेलं आहे. आणि खरोखरच जसं यांनी सांगितलं विकास सरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी जे याची तारीफ केलेली आहे, जे कौतुक केलेलं आहे ते खरोखरच खूप चांगलं आहे. आणि तो अभ्यासातही हुशार आहे. माझं म्हणणं असं आहे
की जी पॉझिटिव्हिटी त्यांनी घेऊन आलेली आहे ती शेवटपर्यंत अशीच कायम असली पाहिजे. आणि याचे पूर्ण बाकीचे सगळे जेवढे विद्यार्थी आहेत मन लावून अभ्यास करा, मन लावून अकॅडमी ग्राउंड पूर्ण करा. कारण खरंच आहे अशी अकॅडमी ना मी पण बघत असते रील्स वरती ऑनलाईन, अशी अकॅडमी नाही. जे मॅडमची पद्धत आहे शिकवण्याची, जे सर शिकवतात ग्राउंड, अशी पद्धत कुठेच नाही. जेवढे तुम्ही दुसऱ्या अकॅडमी मध्ये बघा लक्षात देणार नाहीत कोणी. तुम्ही शिकले तर शिकले, नाही तर नाही. पैसे द्या, तुमची इच्छा अभ्यास करायचे करा, नाही तर करू नका. माझं म्हणणं एवढं. बहीण पण होती ना फॉरेस्टला? हा, माझी बहीण पण होती फॉरेस्टला, ती पण अकॅडमी मध्ये होती. खूप स्ट्रगल केलं तिने आणि माझ्या बहिणीचा पण मला अनुभव आहे. खूप स्ट्रगल केलं तिने. तिला असं मार्गदर्शन करणारे पण कोणी नव्हते. घरचा सपोर्ट पण नव्हता, परिस्थिती पण खूप वाईट होती. तरी तिने सगळ्या काही गोष्टीमध्ये केल्या, सफल केल्या. आणि तिची जे पॉझिटिव्हिटी तिने जे मनात ठरवलं होतं ते पूर्ण करूनच दाखवलं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आलो नवनीत अकॅडमी मध्ये, जे तुमचं ऍडमिशन घेऊन आलो ते पूर्ण केल्याशिवाय अकॅडमी सोडू नका. बस मला बोलून ठेवलं दोन. बोल गौरव बोल. सगळ्यात पहिले खरंच म्हणजे असा पहिला वाढदिवस असं म्हणजे नाही म्हणजे तेवढा चांगला वाटलं. पुढचं असं वाटलं अकॅडमीत आल्यापासून चांगलंच वाटतंय. ठीक आहे चला. अरे छोटी लुकडी स्पीड पोरं पुढे या, हायटेड पोरं मागे या. हे बघा घे फोटो. मी व्हिडिओ चालू ठेवतो, तू फोटो काढ. नाही फोटो आडवा पण काढ, एक सरळ पण घे. याच्यात पण घेऊ सर.